एक दिवस परमात्मा संकल्प प्रमाणे श्री भू दुर्गा तीन नाव लक्ष्मी एकच तीन शक्ती ती भूदेवी कोणा काही कळली ते तोंडमान देशात आकाश राजा त्या देशात भूत प्राप्त झाल्या पद्मावती मूर्तिक नाम या भूंत्या भूंच्या मंत्र दिसत लक्ष्मी नारायण जन्म मोडना गर्भवास मोडना खैंदाय ते प्रकट तो सामर्थ्य शिल्पना गर्भवासादिक दुःख मोडना कलेला गर्भवास गर्भात असून असह्य धावशी ती जन्मावतम परिस्थिती नाही परमात्माला स्वयं प्रकट होतं वादराजांनी 5 शतमान पुढे 120 वर्षासून कृष्णाला उपासन करून सर्व कृष्ण पूजाची व्यवस्था सर्व जगत्ता करून सर्व ग्रंथ बरयले खंडनाने असंख्यात पद बरयले ती त्यांना सांगतात देवा तू जर माया बजावतो का अवश्य कोणी जाय मंद मानवा श्री हरिगे ತಂದೆಯಾವನು ತಾಯಿಯಾವಳು ಮಂದರವ ಧರಿಸುವರೆ ಕೂರ್ಮನ ಪೆತ್ತವರು ಯಾರು ಒಂದು ಕಂದನ ಕರೆಗೆ ಕಂಬದಿಂದಲಿ ಬಂದ ನರಸಿಂಹಗೆ ತಂದೆಯಾವನು परमात्मा प्रकट आवश्यक उत्सव का मुंडा तक बंधन बसताना क्रांची ना तसा तो परमात्मा लक्ष्मीची भूदेवी पद्मावती मिळेल नामानं आकाशराज प्रकट झाल्या प्रवर्धमान झाल्या परमसुंदरी लक्ष्मी लक्षणांकिता धुवेक प्राप्त वय योग्यकडे ही का स्वैरिक शोधून देव का बृहस्पती अपोलो तरल्या जात दिले देवगुरु तो लक्ष्मी नारायण हे म्हणता कळता तर सांगले योग्य चल तुम मिळता तिथलं सुलभ जायना ते पद्मावती कोणाचे प्रीत सह कोणाचे चिंतन करता म्हणून पळे तिच्या विषयान केन्ना तुका लक्ष सो म्हणून बृहस्पताचार सूचन देऊन होता त्या दिवसू पद्मावती आपल्या सखी वर्गा सकळ घेऊन ती तरुणी 16 वर्ष प्राय परिपूर्ण झाली तसली परमसुंदरी पवित्र सुवर्णमुखी नदी तीराचे पर्वत प्रदेशाचेरी पुष्पसंचय आकृती बरे फुल संग्रह करून देवता पूजेक योग्य दौचकतिरी आपल्या सर्व सखी वृंदा घेऊन येतात धराज श्रीनिवासानं बकुळादेवीला सांगलं की अमा आज आम्ही पेट घरच्या वचका म्हणल्या का उच्च श्रव देवलोकाच घोडायला दुष्ट प्राण्या सर्व गामाशिना रान्ना धावणाच किती प्रजेक तोंड दवचालच म्हणून बेट घरच्यावर तसावा आता तिथे वेळ जर म्हणून राखून बैसू नका बकुळादेवी सांगता एकलो होता सैनिना सहायकना कोणी जाऊ का म्हणून नामा वगी यथामा दुष्ट प्राण्यासोबत धावण्याच्या वातावरणाला आम्ही बेट खेळची म्हणतात बेट आडू प्राण्या मारची नाही मस्त लोक तशी लागता तशी नाही रान्ना प्राणी गाव आंकायल्यारी किराता सगळा घेऊन ಒಳ್ಳೆ ಬಾಬ್ ಕೋರ್ನು ಹೊಡೋಡು ವಾದ್ಯವಾದ ಸಲುವಾಗ್ಯವನು ತನ್ನ ಬಿಸ್ಟಾಲ್ ಪರ್ತು ರಾನ್ನ ಧೌಡಾಚಿ
आपल्याला राक्षसी संतोषा खातीर निरपराधी प्राण्या मारच्या म्हणून तांची इत्याग गांव कशी रायाल की रानय तागले रानय तागरीच थंय समृद्ध जावन सर्व प्राण्यां रक्षण ताकाचें हे सर्व तात्विक रूपामध्ये देखता तसल तो परमात्मा पद्मावती दर्शन दिवन तिका ताका उद्धार करचे गेलो बेट खेळच्या वक्ता नाव सांगून उच्छय श्रव घोड्या खाला देवलोकाचे घोडो हांव नमस्कार करून ते घोड्याचेर बसता आंबुडका म्हणना हो परमात्मा म्हणून ज्ञान त्या घोड्या आसत देवलोकात कोण ताका सेवेक येता येयलो खांद्यार परमात्मा चोडून बसलो की कुरुभुंश जगत मनिजम नियतम हरिपाल विनम धुरिया सतम हरिदेव 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 जगत प्रगति ततो अस्य परम जगति नितम परमात्मा अनलम बहुलोक विचिंतनया प्रवण गुरुमासमीशपदे शृणुतामन सत्यवचः परमं शपथे न हरे परमो हरे परमः सत्सविदात्मना गोविंदा गोविंदा गोकुलनंदन गोविंदा गोवर्धन गिरिधर गोविंदा गोविंदा हरि गोविंदा लक्ष्मी रमण गोविंदा पक्षी वाहन गोविंदा गोविंदा हरि गोविंदा लक्ष्मी रमण गोविंदा समस्त देवता स्तोत्र करता थी चतुर्विध पुरुषार्थ दित्तल परमात्मा घोड्याचेर बसला मध्वाचार्य द्वादश स्तोत्रांत समुद्र तीरार कोणपी कृष्णा खात्ता सांगीन स्तोत्र ते कुरुभुंशटकर्म मनिजम नियतम हरिपाद विनम धुरिया सतम हरिदेव परम हरिदेव गुरु हरिदेव जगत पिता ततो अस्य परम जगति नितम मध्वाचार्य सांगता दोन्ही हात शिरोभागा काढो परमात्मा हरी सर्वोत्तम सांगता म्हणून प्रतिज्ञा करता त्या बागमात्या वैर वैर हात नमस्कार करतो कसं म्हणाली ह्या ब्रह्मरंध्रात कोण दशांगुलम अत्युत्कृष्ट दशांगुलम 10 अंगुल एतराली तुर्य नामक परमात्मा सन्निधान असतात ताके किरीटाचे काबरण तुराय म्हणता पळय पण होडोडू तर तू काय तुराय दवरवला म्हणतो पळय देवा मात्र असते मनशा नाही ती तसं तुम्ही सांगते नसते तो तुर्य नामक परमात्मा आमकां उडगास करून दिता विश्वांकरा उडगास करून दिता ताका आमकां विसरला न्ही बोड करपूट घेता कसं की विसरला पाठकेट करपूट ती एक एक कृती आमगेले त्या तुर्य नामक परमात्मा चिंतन करचे खातीर मध्वाचार्य शृणुतामल सत्य वचः परमं शपथेरित मुच्युत बाहुयुगम न हरे हे परमो न हरे हे परम सदुसद वचिदात्मगणा परमात्मा सर्वांच श्रेष्ठ घोडो परमात्मा खांद्यार घेतिलो होच जगता देव देव ना पूण सांगचे खातीर चारी पाय उकोड चतुर्विध पुरुषार्थ तर परमात्मा म्हणून कुरुभुंशटकर्म मनिजम नियतम हरिपाद विनम धुरिया सतम हरिदेव परो हरिदेव गुरु हरिदेव जगत पिता जगति नितम परमात्मा तगवं बहुलोक विचिंतनया प्रवणं पूर्वासमीशपदे शृणुतामल सत्यवचः परमं शपथे जगमुच्युतबाहुयुगो न हरे परमो न हरे परमः लक्ष्मी रमण गोविंदा पवित्र जाऊन त्या उपवनातो साक्षात लक्ष्मी पद्मावती सक्कड तिगल्या मैत्रिणी घेऊन देवपूजा पुष्प संग्रह खातीर येता नाचे की रान्ना हस्ती घिंकार करून येताना त्या हस्तेक धावण्याच्या निमित्तानं
परमात्मा थई घोड्यात टोक देवता तेजो में रूप पड़ी की पद्मावती पक्ष शरणी सखी वृंद कोण अंगरक्षक त्या सर्व मुखार कोण तू कसा लायला हगा मग प्रश्न करता कसं जवाब श्रीनिवासान दिल्ली कसं लायलो काय कथा सन्निवेश काल वही परमात्मा एक रूप के स्वरूप काला पिरणे को हाय देव सागर आज के देवान बर्ग बेटे वच्चे श्रद्धा कहता थे अब बेट में तो लगा जवाब उड़गा सब तो याना परमात्मा बेट की नहीं कसर दिव्य चिंतन करते करी हाय कथा थी भविष्य पुराणातील कथानक अति संग्रह जाणो त्याचं श्रद्धा प्रेम असताना कथा ऐकून त्याचं श्रद्धे ती श्रद्धा भालगाड्याने पूर्व भावीने जन्म तो दिलेलं असं त्याने काही वाढीची कथली कथा श्रवण हे श्रीनिवास पुस्तक फार अंगाकडे कार्यक्रम दवरतात कोणी घरकडे वाचून मनन करच्या अवकाश श्री घंत तो स्वाम्याला अनुग्रहानं चांगल्या मार्गदर्शनात अनुग्रहानं बरं सगळे अनुमान पुस्तक ते तुम्ही लगावून तुटी बेंगळुरात शिवाय मंजुनाथ प्रभू राज महाराज ताणे प्रकट केलं बेंगळुरातून काही थोडी प्रति मात्र भरल्या आम्हाला कार्यकर्ता आणि श्रीनिवास कल्याण म्हणून ते घेऊन आले त्यात अगदवरच्या अवकाश जायने अभिरुची शरणफोळाच्या दत्तावर प्रार्थना करून आम्हाला बदल दिवस राहतो कल्याणाचे पुण्य घट्ट पवित्र घट्ट आम्ही तुम्ही चिंतन करून त्याची उडगास करून कल्याणोत्सव करता हगा आणि भालगडाने केलेले प्रार्थनेने करता असं दैवी संस्कार आम्ही जनांगत मिळला तो अनेके वाडका मुखाला जनांगात मिळका तका मी ऋषी सदृश व्यास महर्षीले दिव्य रूपच आपल्या हृदयावर भोवतर कसले सद्गुरू श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्याने पवित्र मार्गदर्शनाचेरी आम्ही तुम्ही पारमार्थिक साधन करून मुक्त जीव जावे आपण प्रार्थना करून सांगितले कीर्तन ही आता तीन चरण त्रिविक्रम म्हणकता जडतो सर्व शास्त्रकडे संग्रह करून हरी भजने माडू निरंतर सगळो दिसो भजन सांगताच म्हणून ठरवून टाका भज मळल धातू सेवया तू कस करता ती देवाला सेव म्हणल्या कोण केल्यारी ती भजन झालं त्या निरंतर ती प्रज्ञा असतात दैवी प्रज्ञा तुला मन खाई अस की खई दैवी प्रज्ञेवची तू देवळातून असं की तुला मन तर खाई ना ती प्रज्ञा तुक ना म्हणलं एक मन करच्या पळव्या दोघाला दोष त्याकडे येतात याकडे म्हणलो ते देवळा हरिकत जाता नसून देवाला विषय ऐकूया म्हणून म्हाका ऐकूंक म्हणा अशें जाल्यार हांव म्हाजे क्लब बायत म्हणा दोस्त ते राखून बसले ती ह्या वेळार ताणें कोपता ती जाल्यार मी हांव थंय वचका जाता एकलो क्लब बायलो ते खेळाक आनी हरिकत हांव ते क्लब वतना फुडें मेंबर चड जावन कोणी घेतला हाजे अवकाश ना तुका म्हणलें की हाका थंयच्यान वापस येवचो एकूच दीस येका भायर बसला थंय बसलो आलोचना करता कसं आयली की हांगा हरिकथे गेल्यार बरो विशय आयकूं येयसलो मागीर प्रसादूय आसा सगळो अणकूल जाता तशें हांव मागीर व्यर्थ येवन कांय प्रयोजन ना पूण क्लब बाबयसून हरिकथेची आलोचना करतो हरिकथ आयलाच पळय हेज्या वेळार क्लबाक खेळ सुरू जाला कितकी तांणी पिवन जावन कितकी सगळं मत जात कितकी आनी तांकां कोण जावे एक म्हणून आलोचना केल्यारी तो क्लबा गेल्यार येना हरिकथे चिंतन करी हरिकथे येवन क्लबा उडगास काडो सांगत आसता आमगेलें मन खंय आसा की थंय आमी आसता व्यक्ती न्हय आमगेलें मन दैवी प्रज्ञेन तरी आसा निरंतर भजन केलें आपणें ते आत्मसात जाता श्वासोश्वास सहज जाता न्हय
आमकोळो कळशासो त्या प्रकार तुझं मन दैवी प्रज्ञभट म्हणकते हरी भजने माडो निरंतर आश्मण त्यान तुका सर्वत्र परमात्मा अस्तित्व उडगा सांगता खंचे काम करवता आणि कोणचे काम हे देवा डोळे मोकार करता म्हणून दिसतो का भज्य मळ धातो का कोणचे काम सर्व देवा सेव म्हणलं की कोणतंच निरंतर भजन म्हणता अशी मात्र आहे त्याला बरे नाही ते तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते। परमात्मा सांगतो अर्जुना तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं खंय असो खंचे स्थिती असो मनस्थिती देवाला तगडतं तेच प्रभाव जाता टक्का तागेला बुद्धीक देवाला वेगळा प्राप्तीचे उपाय हम दिता काही परमात्मा सांगता दैवी प्रज्ञा हरिभाज भजने माडो निरंतरा म्हणून सांगितले सगळं स्पष्ट सांगता म्हणून संस्कार म्हणून सांगत नाही इत्या दैवी प्रज्ञास्का ಪರಗತಿಗೆ ಇದು ನಿರ್ಧಾರ ಪರಮನಾಮ ಪರಮಾತ್ಮ दैवी स्वरूप तुका म्हणका तुगेलं मन सतत त्या विषयात द्रवीभूत जाऊ का दोन्ही चरणात सांगता ಮೊದಲು ತೋರುತ್ತಿದೆ मधुर विषय सुख भाषा ज्ञान कळले कळता तोरुತ್ತಿದೆ म्हणते दिशील मात्र ते असं शब्द आम्हाला मस्त जेवण आम्ही शिलवळारी बायला एक म्हणून सांगता आजचे रंग दाखव चांग जालना केलेलं नाही झालेलं नाही रंग दापला केला म्हणून सांगितलं ते झाला असं म्हणा कोर कपडे करून जायला ते झाला त्या त्याची सुख तू प्रयत्न करून मिळलेलं नाही ते ಮೊದಲು ತೋರುತ್ತಿದೆ ಮಧುರ ವಿಷಯ ಸುಖ ಮೊದಲು ತೋರುತ್ತಿದೆ ಮಧುರ ವಿಷಯ ಸುಖ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದುಃಖ ಅನೇಕ ಅಪಾರ ದುಃಖ अल्प सुख हम खंडाक सुख म्हणतात पुढे संसारात संचारी भाव घर बांधलं सुखाना असू येतं लग्न भरणी करून सुखाना असू येतं चंडू प्राप्त सुखाना असू येतं बाहेर नाही येते घरं नाही येते चंडू येते सुख मिळता सुखीत त्याकडे मिळणे अनेक पडतं अनेक पडतं संचारी भाव म्हणतात ना एकडे दोस्तात चांगलंय दूध दौड कसं करत आहे कोण घर बांधली सुखाना सुई घर बांधलं सुख मिळता म्हणले बरे कष्टान संपादक ದುಡ್ಡು ಸಿಮೆಂಟ್ ಹಾಕ ಪತ್ರ ಹಾಕ ಲೋಕನ ಸಗळ घालून होड घर बांधून त्या घराक शांती निवास नाव दिलं घराक चांगचांग नाव दिता आम्ही शांती निवास म्हणा मैसूरात घर बांधता ती त्या घरा नवे नवे नाव दितात एका प्रकार होड घर बांधला हळ्ळी बोर्ड अडकला ज्ञान विलाव विला विला म्हणून त्या घराक ಕಲ್ಯಾಣ ಶಿಲೆನ ಸುಖವಿಲ್ಲ ಅಷ್ಟು ಅಟ್ಲ ಮಡಿಕೆ ಬರೋಣ ಯಾಕಪ್ಪ ಇಲ್ಲೇ ರಿಪೇರಿ ಶುರು ಮಾಡಿದ್ಯಾ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿಸ घराक शांती निवास म्हणून नाव दवरला आठ कूड असते घर का त्याला एक रात्री एक कुडा मार कडे येता नाही म्हाका 8 कूड समणी एक कुडा एक घट न्हीद जाली सगळे रात्र न्हीद ना म्हण घर रातच्या वॉचमॅन दवरला तो न्हीद काढतली म्हणून बिवळाक न्हीद पड दोस्ता सांगता नाही तुझं उत्तर ऐकून हांवें पण घर बनले म्हाका शांतीन आत मनाक शांती निवासा भितर आसावा
मग शांती कशी मिळतली तर सांगला शांती मिळता काय खर्च ना तुगेला पाहिजे का शांती म्हणून नाव दवर घरा नाव शांती निवास बैल नाव शांती हागायला नाव शांतपो ऐकताना कितलं खुशी शांतपो शांती वर्षी शांती निवास असो दोस्ताने नेमकीले तुका जाय जाल्यार शांती मेळ्ळावे हो म्हणलो होडार बॉब घालून पुल्लो नुका आमगेले शांतीक न्हीद पडल्या तिक न्हीद पडल्या वेळार मात्र म्हाका शांती उठा जाल्यार भ्रांती लागता घरा निमित्त नाही मिळेल शांती बायल चेडवार नाही अशांतस्य कुतः सुखम गीतेचे उत्तर अशांती मनांतरी असं कित सुख की तुमचं सुख भोगत काय तेवढं मन शांत कशी होता त्याचे चंचलता कशी होता ती भ्रांतीत पडतात डोळे तक सहाय करतात कानही त्याच्यावर काम करतात इंद्रिया तो ओढ इंद्रिय श्रेष्ठ इंद्रिय बलिष्ठ इंद्रिय म्हणजे जीव सकड इंद्रिय एक काम नव्हे जिभे दोन काम उल्लोचे रुचकुळचे रुचकुळची उल्लोचे खाऊचे उल्लोचे उल्लय खाऊची पण उल्लयता तुई खाऊच्या तुई नियंत्रण गवरना ताका पायास खाटेची जिभे काम रसज्ञान एक लाट काढून जिभेर दवरणारी हे गोड म्हणून सांगतात काही जिभे काम झालं हे खाऊ का म्हणून दिसपळया ते मन कितलं खाऊ का म्हणून निर्णय करची बुद्धी हे तीन ऑफिसर्सला म्हणके जिभे ऑफिसरला डैल की गोड म्हणून फायला म्हणून ताणे पहिला ऑफिसर पटेल मनाला मनात पडायले गोड म्हणतो कशा सांगला खाऊ का म्हणतात बरोबर हेड ऑफिसर पटेल बुद्धीला बुद्धी फाईल काढून पडायचा गोडास म्हणतो गुत्या चांगला खाऊ का म्हणून शिफारस केल्या त्याची वैल्या बुद्धी निर्णय करता लाड्ड खाऊच असलं काही खाऊचे घरकडे खोडून खाऊच की म्हटला घेऊन खाऊच की काय फायदे की माठ वाढायची की असं बुद्धी आलोचना करता खाऊ का होई बजेट ना नाका म्हणून फाईल वापस पटेल दोन्ही वेळाला डाईल वेळारी जीभ आणि मन मोठं झालंय ह्या वेळा फाईला मी वैर कटत नका तो आक्षेप करता आम्हा मी सुधारसोय आता निर्णय कोण खाऊ का म्हणजे बेर सांगणे मन ताची भरस मिळून खेळणे 10-50 लाट खावणं पोट फुगून श्वासोच्छ्वासाचा कष्ट जावणं टाका पोन हळू जायनी व्हावून हळू टाकता डॉक्टर सुरवे तोंडगड जीभ दा काही पोट घेतवे सकडा पण पडेल ताणे कसं खेळा तू आजी लड्ड केल्या डॉक्टर म्हणा कितलं खेळ्या समजले आकडे 10-50 कुणी खेळ्या वैरे बुद्ध्यास किरा बुद्ध्याशी तिथं नेमणे आपण बुद्धी असा त्याचा विनियोग करणे पण ह्या उत्तर पुरंदरदास की चल सांगता बुद्धी त्यात मात्र ताका लौकिक पारलौकिक दोन्ही सुख मिळतं साध्य असता बादरा सांगता ಮೊದಲು ತೋರುತ್ತಿದೆ ಮಧುರ ವಿಷಯ ಸುಖ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದುಃಖ ಅಪಾರ ಹರಿಭಜನೆ ಮಾಡೋ ನಿರಂತರ
अपार कष्ट भोगून अपार दुःख भोगून अल्प सुख मिळचे सुख वस्तू परमात्मा निर्मिती दैवी चिंतन तुझ्या निरंतरच का ताक भक्ती म्हणतात दांड दागाट वैभव पंचकादय हंतून पर्याव संदवत नाही भक्ती मन द्रवीभूत जाऊन परमात्मा चिंतन सतत सर्व काळ करते ती वेद शास्त्र पांडित्य सगळं असल्याला भक्ती मिळतोय ना काही वादळ असं वेद शास्त्र गण ओदी धरे वेद शास्त्र गण ओदी धरे साधने की तू निर्धार मरण साधने की तू निर्धार नोडो भजने ನಿರಂತರ ದೈವಿ ಪ್ರಜ್ಞೆ ಕೊಡೋಸ್ಕರ ವೇದಶಾಸ್ತ್ರಗಳ ಓದಿದರೇನು तू मस्त वाटला ಹೊಳ್ಳ पंडित म्हणके तुका देव मिळका म्हणणा अनुभव वेगळो पांडित्य वेगळे दृष्टांत पळया एकल्याग पौंच्या शिक्का म्हणून अशी उद्दापळाला भयंकर करतात ते पौंच्या शिक्क्या मास्टर आशिल्लो ताका सांगताने हांव तळ्या की न्हय की आना आमी जगलेली म्हाका पौंच्या शिक म्हयन्याक तुका संदिवका कितें थांब मास्टर म्हणालो उदका पूण पौंच्या शिक्का ते नेला कोण शिकता जायना म्हणाल मास्टर तुका सांबाळ दीत की ना हांव तू कधी प्रसंग कसा आहे हांव खंय पावलें तूं कितें मास्टर लागलो मोर हो म्हाका कितें शिकून दिवचें मेळ्ळें काम म्हळ्यार आतां जगलें न्हिदकाराचें अमुकितलो घना फूट उदकाक अमकितलो जड आशिल्लो ते अशें पावता म्हणून सांगचें आनी बरोवप घेवचें अमकितलो हात पांय मारला अमकीत इंच मुखार वता म्हणून सांगचें आनी बरोवप घेवचें अशी बरोवन बरोवन 3 वर्स 4000 फूट पुस्तक बरयलें ताणें आनी युनिवर्सिटी पेटोवन दिलें खंय आशिल्ल्यान पळयलें आमी गेले गांव तो कस कसं पौंच्या शिकेल स्वता 3000 पेज बरोवन तर हे पेटोका के धोडक अनुभव असकावडता का पुराणो हारी वैभवान सन्मान करून तू पौंच्या तू तिमींग गेलो म्हणा तिमींग जगल सोड तो गुदेवणी आनी थंय गांवच्या लोकांक ताका सन्मान प्रारंभ केलो मामा तू हे धोड तिमींगल म्हण आमकां काय गोठ नाशिल्लें आज तुका सगळं डिग्री येना एक प्रकार म्हणून ताका मान मर्याद गौरव सगळं प्रारंभ जालो त्या गांवच्या कॉलेजान सांगलें आमी एक तळणी करता ती कॉलेजाक स्विमींग पूल ताका तुका प्रोफेसर करता ती जाल्यार तुवें पळोवचे परीक्षेन पास जालें सर्टिफिकेट्स जावका एक तुका प्रोफेसराक काम दिवचें जायना हो म्हणालो हांव आतां जे पळोवचे परीक्षेक बसता जाल्यार तळ्या की न्हय की येना हांव तितलें त्या तळ्यान जावका म्हणना पंचाबळेर बैसून प्रश्नपत्रिकेक तूं जबाब बरयला जालें पंचाबळेर बैसून न्हंयत पोवची कशी तोडा पोवची कशी समुद्रा पोवची कशी म्हण सगळं ताणें एक प्रकार सगळ प्रश्नेक समज जबाब दिली पौंचे परीक्षेत 100 मार्क मेळटा का आणि तो पौंचे परीक्षेत फर्स्ट क्लास उदकाहण घाल्यारी खलास किती वेदशास्त्र गण ओदित वेदशास्त्र गण ओदित साधने की तू निर्धारा नोडो भजने माडो हरि भजने माडो तुगळे विद्या तू शिकिले तुगळे बुदोद काही मानवीयता दैविकते तकडोस का आजकाल आमकां सगळी विद्या म्हणटा ती तातूंत मानवीयता दैविकता दोन्ही शून्य असतात आर्थिकता मात्र एक दृष्टांत पळया श्रीमंत पूत एकलो दुर्बळेल पूत एकलो
दोघंही परीक्षेत फर्स्ट क्लास आणि राज्यात डिस्टिंक्शन दोघंही. दोघाला फोटो पेपर राहिला. त्या दोघ जण चेहऱ्यावर आवसू दोघंही बाईंटल्या उद्दा काढच्या आई. त्याचा श्रीमंताला बायल सांगता मी गेल तू राज्याक प्रथम उत्तीर्ण झाला ताक तुम्ही फर्स्ट क्लास आयलारी तुका अमुक बाईक घेऊन दिता ती अमकडे तुक टुरा पटयता अमकम सगळं तुक दिता म्हणून सगळं ताक उत्तर थांबून आम्ही 2-3-4 लाख रुपये खर्च समका कसल्या फर्स्ट क्लास आहे किंवा 3-4 वर्ष करतो सम दिलं तो करा कसं करतो पण कळला पण ते भारी दुःख अनेकल पडेली आणि भारी दुर्बळ घे मग परीक्षेच्या असताना त्या पोटभर प्याज वाटशी योग्य ते म्हाका आशिल्ली ताका उदा करून गेले ते मी चोरडू ते मी फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन आयला पडाय ते दोघं जण चिरडू येतोस श्रीमंताला पूत तामा पेपरा पेपर फोटो पडेल म्हाका खंयची आफ्रिका पेटयत की ऑस्ट्रेलिया पेटयता म्हाका 2 चक्रात घेऊन देत की 4 चक्रात घेऊन दिता आज मग तू त्याला नान कोरका अमकम खाण कोरका फर्स्ट क्लास आयलो म्हालगड राव सोपसून स्याव कोरचे सोडू तांतल्या स्याव घेता म्हाका थँडी हँडी थँडी हँडी म्हणता तो दुर्बळ चल पडो तो डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास आयला ना माय धाव येऊन अवसूल हाताला कळस ताणून घेता आमा 3 दिसून ताकद तुका हांव खोलाच्या तुका नाही तर न्हणी उद्दा बरं म्हणून सांगले मी तू कशाला बांधला आयल्या मा बस मा हा वाडा तू दाक म्हणतो उदका कळस मात्या घेऊन येता आलोचना करा कोण फर्स्ट क्लास सुरवेचे बरे फर्स्ट क्लास दोन्ही तो फर्स्ट क्लास आणि फर्स्ट क्लास विद्या ददाति विनयम विद्ये सुरवे लक्षण कंचे विनय सेवा भक्ती श्रद्धा ही नक्कील विद्या तू कितलेही पावलानी कितलेही डिग्री तू घेतल्यानी तुझं जीवनात सुख मिळेल सगळे तुझं जीवन व्यर्थ जाता म्हणजे किती अनुभवान करता वेद शास्त्र अनेक वगैरे वाजला मस्त शिकला ह्या नाही शिकवण खंची धर्म संस्कृती शिकवण एक दृष्टांत पळया कलकत्त्याला गे घडली फुडली शतमानाची चालल्यावर मुखार आपण रडता आम्हा लागी आम्हा मॅट्रिक्युलेशन परीक्षा पायी परीक्षे 1 रुपये बांधकामा अन्नाला गेलं ना काही त्या काळात 1 रुपये बळे भारी मौलिक आताच्या म्हणत नाही 100 वर्ष पूर्वीविषयी येतो आवस मिळेल चरडा तुला ना खंचान दिवशी पराय झाल्या कामना शिखरकड असती तू की 1 रुपये देऊ पता परीक्षा जाऊ का आलोचना करू नका रोवणूक पोता हांव दिता म्हळे त्या काळात मॅट्रिक्युलेशन भारी होड विकती ती हगूर आपल्या कपडा सडका भितर हात घालनो धारे म्हण तुमते चरडा हातान दिले पोता कलकत्ता पेंटा दड उदवरू नका सोडून हाडची कोण आहे ते वीक 1 रुपये खंडित तुक मिळतं त्यात कसं भांगारस की गोत ना चढ काय बोलला तुला खाण जेवणा उपाय कर म्हणताना त्याच्यावर रडता मा मी केलं कथे मंगळसूत्र धारे म्हण तोटून माग दिली मग डोळे कुशल रोवणूक पोता तू केलं भविष्या मुखारी मी गेलं मांगली कसं बस दुःख करू नका चिंता करू नका ते मंगळसूत्र विकून धारे म्हणी परीक्षे 1 रुपये बांधून वरले त्याला खाण जेवणा उपयोग करून घेऊन परीक्षण फर्स्ट क्लास पास सुरवे महिन्या सांभाळा तू आम्हाला धारे महिने करून घेऊन घरकडे येता आम्हाला पायार जवळता मा तो धारे महिने पंच हळ्या त्यांनी जोर हुशार मरणा असं स्थिती चरडा मात्याला हात घाल करू वाढून मोगान ती कनेट लावून मुदल चरडा हंग्यो आणि एक घडी मोडतल हामा
मग कसं रे दारे म्हण पुता तुगेल मंगलापेक्षा होड मांगल्ली मक्कना चरडा चिंत करू नका तुका एक सांगता तू काय म्हणे बर काम कोर का म्हणा अशा असल्याने प्रति महिन्यात सांभाळ थोडं वरून वरून या हल्ले पोरा एक 2-4 स्कूल बंद ने पुता आणि विकार खंच्या सुखी धारे पण तुंटून दिसतील विचारायच तू हे कोर का पुता अशी म्हणल्याने देह त्याग केला नाही अवसूल अंतिम आश तिगल कथीर नाही सगळे जीवमानांताने अवसूल आश पूर्ण पोच कतरी 100 गटला स्कूल बनले हल्ली हल्ली कोण कलवे ईश्वरचंद्र विद्यासागर तक प्रेरणा केला अवसू अविद्यावंत अक्षर ज्ञानातिका असला आदर्श चोरडू मात्र स्कूल असे काही नाही पाठ्यपुस्तकात आदर्श तरी घाले त्या चोरडूवाल मग कितलं प्रफुल्ल जाता कितलं महत्व जाता तसं शिक्षण ना गेले नेल्सन मंडल का निघाल्या चेंडूवा बुका तर काही नंतर दोन्ही वर्णिक चरित्रवादी चेंडू तू कसं आदर्श तुला जीवना घेऊन जाता आणि के तो गोकला सळाता का पिंगड कसं शिकाय झाणा 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 जेब तुंबा हाणा ते दुकान पाहता चिल्ला भरचं काय शिकायला का कोण जाता तो चिल्ला तो घालता आणि काय घाला तो काय शिकाय नेता का संस्कार म्हणजे खंचाना परंपरेनं करता सारवो भव बंध विमोचन सारवो भव बंध विमोचन सेरो हयवदन निरंतर भजन माडो नाना दुःखी जरा सेवा केल्याने भजमळ धातु सेवया सपळा शांत केला पडकत प्रेरणा दिले कोणे एका औसू भारतीय कुटुंब मात्र प्रधान अवसुख प्रधान स्थान जीवनात महामहापुरुष सर्व मात्र भक्त कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती शंकराचार्य सांगतात वाईट पूत म्हणून जगतात वाईट आवस म्हणून नाम मात्र शक्ती सर्व होड म्हणा आम्ही मात नाही सगळे प्रपंचात विश्व जिंकेल तो नेपोलियन विश्वविजयी म्हणतात का त्याला मिळेल की तू जग जिंकला तू केलं तर होड माणूस कोण तो हरदाय माणूस सांगता होड माणूस कोण म्हणून मी लांब मामळा नेपोलियन आमगे लोक कोण सांगता का हा डबल द्यायचं वाटतं म्हातारे काय होत ना आम्हा ते पुढं पुढलं सांगतो तू खै ऋण अस खै प्रेम अस खै तुका अस्तित्व दिला हे द्रोह करतात एक प्रकार एक तत्वज्ञान समजूचा का तो जात ही जात तो गाव हो गाव म्हणणा मात्र भक्ती श्रद्धेव तसं संस्कार जगत मिळस तथाच्या आमच्या तू नमातु परदेवता अंशुपेक्षा होड देव तुकना मात्र देवो भव पितृदेवो भव कसं सर्वत्र आमचा त्या संकटम विसर पड आमच्या भयंकर प्रगत झाल्या लौकिक प्रगती त्या प्रगती फल कसं कळलं सेवा मनोभाव नाश चावून गेला काही वर्ष पुढे 2-4 वर्ष पुढे अलाहाबाद त्रिवेणी संगमातो पूर्ण कुंभ झाले 16 लाख लोक मिळा पण पेपर राहिले 10 लाख लोक एककाला स्नान करता म्हणून टीव्हीत दाखवाय नाही कुंभमेळ जात तरी 7-8 दिवस पडलेली 300-400 म्हणतारे दोन दिवसांना काना ऐकना त्यांना चिरडोबाने तुका तीर्थयात्रा आपण नोडता म्हणून हाणू हांग सोडून गेली पूत म्हाका सोडून गेला म्हणून ते सांगना म्हणतारी खंय चुकून गेलो जरा मध्ये ताका सोदीत दोन दिवसाला ते का हे देशात भूषण माहिती मात्र प्रधान आम्ही सगळे राष्ट्राक भारत माता म्हणतात
प्रति एक विषयाक मात्र संचिंतन करतात. वेदमाता, गोमाता, सगळ्या माता माता म्हणतात. अरे उत्तर मात्र ताकतो कसं मना घेरी आम्ही शब्द तिथल्या कर आता बरे उत्तरातूच म्हणजे तरी महापुरुषा जीवनाची घटना. ಮಾತಾ ಪಿತ್ರನ ಬಳಲಿಪ ಪುತ್ರನು ಯಾತ್ರೆಯ ಮಾಡಿದರೇನು ಫಲ ಪುರಂದर सेकुतर सांगते. एक प्रत्यक्ष घटना तो गाव सांगा नाव त्यामुळे त्या गावच्या दुःख जाताना म्हणतात औष घरकडे 85-85 वर्ष टिका 2 दिवसात पूत तिकडे तर लक्ष देना शून्य तिक पडायला गेला तसं स्थिती. आणि कोण ऐकलं पूत रात्री ती तहान येली शिया दिवसो कुणू दाखवून पिऊ का हळू राणीला येता दिसता ना काही कसरस पण कळला. हगोर खंची आयदान काढू गेली आयदान भडबड तोड पड सून जाग झाली पूत जाग झाला पळया शिवते मला आवसू मदऱ्या ती कसे खामच्या गेल्या कसं चोरतो मुन्ना ऊट आणायलो कसं शोधी तमा. अरे पुता तुम कसं जगोचे थोडे हुनू दाखवून पिऊ का मग शिंग खाता कसं कस पण कळली त्या काची उद्दू सांगतोया खई उज्या पेटासमोर शोधी तसे पुता आवा उज्जू सांगतो वय तुक सांगता म्हणलं नी त्या म्हणतारे ठाणो ठाणो तिकडे हात राणी दौड सो घ्या अंगास पडा उचो मारली बाब तिला जो लास्त्र तिन्ही दिस गेले म्हणतार मिळली घरा उचपड जळत्र्या पुता म्हणलं तिने कसं जळत म्हणून सांगाली. मनुष्य मात्राक जे तिकडे त्याग प्रेम बलिदान हे व्यर्थ म्हणलं त्याकडे सर्वनाश सर्व विधान जाता. त्याच्या निर्देशातो माता पित्राक प्रधान स्थान दिवसे खातात जेवतात भवतात नाही. सेवा प्रेम त्याग त्यांना जीवनात मिळला त्या ऋण पावका म्हणून उद्देश ते दाखवच तरी परमात्मा यशोदेची बकुळा देवदान जर मायल्या त्या मात्र सेवक तिला आशा पूर्ण करूच कते तुगेला हाताना जे लग्न आपण करून घेता म्हणतो सांगितले ती मात्र भक्ती दाखवच कतरी तिथल्या प्रार्थना करता आज हावे मृग बेटे कतरी दुष्ट मृगान थांबडाच कतरी हावच कदाला मा उच्छैश्वर घोड हल्ला पुत्ताक मोगान ती बकुळा देवी श्रीनिवासा जलतीत बघ्यो पुता तू यानस मग जेवण खावण चेरूच ना तू कुबाड तर तू पोटभर जेव तर मग राव जेव का बघ्यो परमात्मा किती आभार सरा म्हणून ती कळणी साक्षात लक्ष्मी पद्मावती मिळेल नामा आकाश राजा दूर जाऊन प्रकट झाल्या. त्याने तिरुपतीचे उपवनात पुष्प संग्रहागत राहिल्या पद्मावती. परमात्मा पण बेट खेळच्या वर्तामृत निमित्तानं देवलोकात उच्छळी श्रव म्हणलं घोड त्याने बैसून अति वेगान त्या वना घेऊन पावता. अत्यंत दिव्य पुष्प साकार थई मस्त बाईनं त्याकडे मिळली. दादले कोणी थई नांदली मिती ती बाईला भडभडा हसता टोलता खई पडली बाईला लई उत्तर पडली. बाईला उल्लोच सहज वाग्देव नव्हता नाही वाक्शक्ती ತಂಗಿಲಿ ती उल्लो सहजच म्हणून ಕನ್ನಡ ಅಂತ ಹೇಳಲು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಹನೀಯರೇ ಮಹಿಳೆಯರೇ ಅಂತ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ನಾನು ನಾಳೆಯಿಂದ ಹಾಗೆ ಹೇಳುವುದಿಲ್ಲ.
ಮಹನೀಯರೇ ಮಾತೆಯರೇ ಅಂತ ಕರೀತೇವೆ. ಯಾಕೆ? ಅವರು ಸೇರಿದ ಕಡೆ ಮಾತೆ. शेख विनोद असा घेतला बायला उल्लयता म्हण की अर्थ कसं कळलं में वाईट अर्थ ना तका स्नेहपर म्हणून सांगता याकला याकला पळले की सहज उल्लयतात कंच गाव काय काही पळलं पण कसं का खंयच्या नाही असं खंयच्या प्रारंभ जाता कोणी कोणा इंट्रोड्यूस करू का म्हणून बायला दादलं जाऊन तशी नाही. सरकारी बस सारी एक सीटारी दोघ लोक खांद्या खांदीवर बसली सहाय कोणच्या रे एका लोक घेऊन 100 मैल प्रयाण करा एकला दोडा कल्पना होली घाट का तो अण सूज सुजून तो बैठक एक प्रकार पाय सगळं सोडून घेत श्वासोच्छ्वास करता तर माहिती असत म्हणले का असं स्थित आहे. 100 मैल प्रयाण करते की एकल्या बोलाय ना तो बसला तिन्हीच्याने इंट्रोड्यूस केलाय हो अमको म्हणून आई सी म्हणून त्यांच्या हातपाय धरायचा सुद्धा लगपेच होत नाही की त्या स्नेहपर नाही थांबिक तुझ्या तो नागरिकता शापुराव संस्कृत ना सुसंस्कृत ना महिला संस्कृत असते सुसंस्कृत असते कोणी असो तीच गुरुत्व करून घेता खंच गाव आहे कोण घे आणि मुखार उचल मागे रे चेडू घेतली सुंदर करते एक प्रकार सर्व कौटुंबिक विषय येतात त्याच्यामुळे आत्मीयता आवडून तशी ती बाईला पद्मावती भरलेली सकळ हसतात रमता उलयतात परबाग तुम्ही काही पावता घोड्यावर बसून तो काही की अवश्य कामात हवेल बरा म्हणके काही बाईला पळेने कोणी किद्दाच लायला घळा साखर उठ झाले पळेल तका एक केली मुखार उलयता कोण तो तू खंकसन कामा कसा राहायला हागा तिथलं म्हणताना एक रान्ना हस्ती भिंकार करताची सोंडाळू कोण ठावणा गेलेले एक प्रकार हे पळून बाईला सर्वोच्च रोक्का ढंगात हे निपून बसले. त्यात परमात्मा श्रीनिवास एक लौकिक लील कुर्च कतिरी आपल्या हाताच महान धनुष्य काढो एक बाणात त्या हस्ते मान पडे पद्मावती त्या सखी लोकांमध्ये असलेली त्यांच्या निपुण श्रीनिवासात पडिता त्यांचं इथे परमात्मा रूप ती नित्य ध्यानस्थ ते रूप पडेत की ते परम मंगलमय तोंड पडेत. श्रीमुखाची शोभा कस्तुरी बळवट श्रीमुखाची शोभा डोळा दिसता परम सुंदर मूर्ती आपण रात दिस तेच आठवू करत असेल मनात भाईला काही ते बाकी सक्कळ ती गावी मैत्रिणी कोण ताक सांगले हंग दाबलं तो एकलो आणि बाईला खंचू देशनाला की कळना जल्दी बघ हंग छान चित्ताकर्षक झाला परमात्मा रूप ते बाहेर दक्कर असताना कोच्या बाहेर सांगतात म्हणताना
सर्व स्त्री वर्ग धावून येऊन श्रीनिवासागरा बोल कोण तू अंगीत आयला बायला मग तू कसं काम आयला तो चेमू रंग पळेत कसं नाही कोण जाय तुका एक दोघं नाही 10-25 त्या राज घराण्यात बायला प्रश्न मिळत असे एक प्रकार श्रीनिवासान हस्त म्हणालो तुमगे राणी कोण कोणाला बरशायले तुम्ही आमगे राणी कोण म्हण तू कसा तुका गती कसं ते नाव पुढे सांगा दाखवा का म्हण नाव ऐकू का त्या नाव पद्मावती म्हणून तिला नाव एकमात्र पुत्र ती आकाश राजा पद्मावत म्हणून नाव आहे ती सांगा मी गेलं नाव पद्मनाभ म्हणून ती सांगा तू कोण नाही मिळेल तुझं नाव कोण निमी गेल्याशी सांगचे लघुलक्षण तू कोण नाम किती ना पद्मावती सांगा पद्मनाभ म्हणून ती सांगा मग एक कोणा ती पळो का तिथलीच महाराणी तुक्क दाखवच्या दायना इथे कनकदासा सांगला ಪಾಪಿಗಳಿದ್ದಲ್ಲಿ ರೂಪುಳ್ಳ ವಸ್ತು ತೋರಬಾರದು ಮಳ एक रूप वस्तू पापी लोकांक दाखवतात म्हणा तू किरात बेट खेळचा आयलो रायाल धुवे पळत योग्य तू कसवाय परमात्मा काय खोपना विनोद करता अशी पळे थांब तिथले आणि एक उत्तर तिथल्या उल्लोका तिक पोळो सगळं जायला तू उल्लोच कशी ते काय उत्तर मस्त उल्लोत ना ऐकणीत बायलं त्यात मुख्य शिलेकर सांगता पळे आणि काय मुखारण तर उलयची नाका नाका सांगता नाका नाका सांगता नाका नाका सांगता सती बंधू तो आस मका नाका नाका सांगता कसं पद रचर कोण दवारला पळाया आमगेल्या भाषेत चंद आमच्या विश्वर गेला संस्कार पूर सगळं भरडी केवढाले पाहिलं आमच्याकडे ऐकलं मिळणं त्यांच्या पद जाऊ का तिथले दौर घेतला लाई फुलाबाई गागरा बुजवला नवर किता गाय त्या साहित्य वर्णन लाय फुलाबाई गागरा बुजवला नवर किता गाय पहिले सांगते ने नाणी ती कागद म्हणा मडकी म्हणून जाता पोच नाणी दुसरं पी काय सांगतो ही सांगता हांवें दुसरं पूण जालें तुका लग्न करून घेतलं कसं जालें तूं ऐकायचं तांचे काय अर्थ ना आसलें आमी तात्वीक विचार केला आशिल्ले कसं कसं दिन एक पद पण बंधुर घेतलं चन्न ती बिश्टाता रायाला सांगून तो का मारईन पुरईन चिरईन पड नाका नाका सांगता नाका नाका सांगता प्रतिपती तो रायो आकाशार मेरे बाप सोकले तुका मारईन पुरईन चिरईन पड नाका नाका सांगता पद्मावती तिला मैत्रिणी भरशी भासून गेली घुमताना परमात्मानं ब्रह्मादिकाक दुर्लभ शिले आपले परममंगल रूप दाखयता पद्मावती क कोटी सूर्य द्वारा उगम दिला
हांव कोणा सोवलें कोणातून काय केलं पळयती कण्णा रे कंडेना स्पष्ट दिसले की आणि अदृश्य झालं की ते रूप आठत 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 रावला रायता तेच रूप निळता तोच मिगल भरता मिगल पती मकबा म्हणतो योगेश्वर सगळे चिंतन रात दिवस करता साक्षात लक्ष्मी द्यावाल महिमा लोकांना कोचकतरी होच मक्का पती म्हणून आपलं प्रेम व्यक्त करता हंग ते लाव स्वपस कोणी नाशिली घर कडायला ते का खंचे वस्तूच्या आशना जेवण खाण नका नीद ना त्या परमात्मा का कोणी के बेद खेळचा येईल म्हणून तिरस्कार केलं मग अवमान केलं मग तो आम्ही परम प्रेम वस्तू ते ध्यानात्मक नथा पुरंदरदास सांगत्याकडे आवसू लक्ष्मी पद्मावती तू ही नटन करता शिरीगे न गुणोडे ಎಂದಿಗೂ ವಿಯೋಗ ಮಿಲ್ಲ लक्ष्मी नारायण को वियोग मुड़ना एकला सोडे काश मुड़ना परमात्मा बक्षस्थळे असती लक्ष्मी हे अवतार कार्य कतरी असल लील चलता परमात्मा चिंतन करते एक प्रकार आओ स्वप्न आपला जेवणा खाना हात तो खंचा तो भाग्याना कसल मानसिक रोग की देहारोग म्हणून कळणं म्हणून वखत सकट राबवणं ज्योतिष्य निमित्त प्रश्न हे सगळं प्रारंभ केले हेच वेळार परमात्मा विडंबन करता लौकिक लोका म्हणके आपण भविष्य सांगतली प्रश्न जाऊन गुल्ल जाऊन प्रश्न सांगतले पण तो वेश घालता कोरवंजी म्हणता परमात्मा तो वेश घालनो होड्या कांटी बुटी येतो फलवस्तू सकट दवर गेनो बद्रीनारायण मिगल देव म्हणता तो देव दवर गेनो क्षणमात्रान आकाशराजाला गावात प्रकट झाले देवाला वच्चे येवचे म्हणणार सकडकडाशील माणसाला वच्चे येवचे काही ना ते प्रकट जातो गावचे लोक पळतात कोण तो म्हणून हा भविष्य सांगतले बद्री क्षेत्रात कोणाय ना तो बद्री नारायण मिगल आराध्य दैव धर्मदेवता पण मिगल नाव हा प्रश्न दवरून सगळं सांगता कसं दुःख असलं की दूर करता रावळा राखो वर्तमान मिळलो धरणी देवी ना घरकडा पहिल्या कोरवंजी आमचुरले एक प्रश्न जवळचे असाव परमात्मा विडंबन करता प्रश्न जवळच्या अटीना पद्धत प्रमाणे 5 नारळ 5 सेर तांदूळ 5 मेशी पुडवे तशी 5 स्वर्ण नाण्य दवर काय एक प्रश्न आहे
संकट देवता आव्हान करून लोकमुखार सांगतात रवळाला काय उडना घर भितर सब तयार करून दिले मिगेल धुव खायना जावना भावना भाल चिंतित हा कारण कसं म्हणून शंका संख्या शास्त्रावेळेला सांगतो तुका म्हणके परमात्मा आपणच कोरवंज जाऊन गेला भविष्य सांगतात कर्नाटकाचे श्रीनिवास कल्याण बरेल ज्ञान सांगतात संख्या शास्त्र सांगत म्हणले की एक संख्या सांगावं रवळा त्यानं ऊन सांगितलं तंत्र आहे 199 म्हणून घेतले महाराणी धरणी देवी परमंजन सांगले ಒಂದು ಒಂದಕ್ಕೆ ಸೇರಿಸು ಈಗ ಲೆಕ್ಕಾಯಿಸಬೇಡ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ ತೋರಿಸಾಕ 200 ಮಾಡುತ್ತೆ ನಾನು ಹಳೆ 200 ಬಂತು ಸಂಖ್ಯೆ ಅದು ನಮ್ಮ 200 ಬಿಡಬೇಕು ನೀನು 200 ಬಿಡಬೇಕು ಇನ್ನು 3 ಬಿಡಬೇಕು ತಾವು ಸೊಡ್ತಾವ ಚಿನ್ಮಯಾನಯ್ಯನ ಮತ್ತೆ ಪಡೆಯಲು पाटील केले असताना बघाना आणि काय असं 2 रुपये शुल्क तितका विवाहाची चिंतेला तुम्ही तुम्ही गाव सोडता आणि योग्य सूचित तरी तुम्ही गाव सोडता शोधून म्हणत असं मर्यादा उठणं तूच सांगा काही लागण्याचे योग चल म्हणता दोन्ही प्रश्नाला मी मानव बिघडतो प्रश्न बिघडता मानव बिघडतो अत्यंत संख्य साध महाराणी संख्या पहिली सूर्य संक्रांत गाव सोडतात म्हणा किती सांगते म्हणून 9 सांगितलं वम भक्तो मृगशिरा नक्षत्र आकाशागमी ध्रुव तुगल पुत्तादेव उभय गुरु एकत्र सिद्ध केल्या म्हणून बकुळादेवी संबोधन करून बृहस्पताचार्याला ते पत्र देऊन पटायला निर्णय करून शुभ कार्य सिद्ध कोरका ते पत्र वाचन लेखन बकुळादेवी दिताना श्रीनिवास श्रीनिवासा तुकी सोय दे काय तुम्ही परस्पर परिचित होईल तुम्ही एकला काही अपरिचित नाही परिचित म्हणून बरायला हातो वही बेते श्रीनिवास सांगता आम्हा मक्क चेली जाव का बाय जाव का म्हणून उद्देश नाही मका तू प्राय झाल्या आणि तुझ्या काय करू जाय ना तू केक योग सून हाडली तुम्ही सुखार क्वेश्चन तुमच्या हिता काय सोय मक्क सर जावता पडना मళ్ళీ कितराम केक पडेल भाई त्याला 3 संमत 3 असताना तिला दोस्तान सगळं मिळलो फातोर मग थांबडायला लागतात की ती ते सून जेव्हा योग्य बनवले कोण त्याचे तयार केले आम्हाला विडंबन करतात त्यात मिळेल नखरे होता तू का फातोर उडवल की पण तो सांगत असतो मायची मी म्हातारे गेला कसं त्याच्याकडे नाका विडंबन म्हणतात सत्य विषय नाही मायसून प्रीत नाव थोडी असं ती निस्वार्थ प्रीती पण सांगत नाही पुरंदरदासानं अत्ते म्हणे शब्दाला उगा भोग केला अत्ते म्हणत 2 अर्थ एक रडलो अरे अत्ते म्हणत माय मामला लावस
अत्ते 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 सत्तरे स्वसे अळुवंते अत्ते माय मेला एक सूर स मंगळता सध्या सूर सांगले आमच्याला मायर मेला आम्ही तिन्ही दिसरले तू स महिने त्यावरचे माय म्हणे कसं प्रतिवर्ष चैत्र वैशाख पडेल की आईल की मांगल हुಡುಗ ಸತ್ತ ಅಂಬೆ ದುಕಾರಿ ಅಂಬೆ ಬಿಡಿ ಪಡೆಯ की मांगल ಹುಡುಗ ಸದ್ದೋಳ ಅವತಾ ಅಂತ ತನ್ನಸ್ತಾನ ನೋಡ್ ಚಿತ್ತದಿ ಸರ್ ನೋಡ್ ಚೇಂಗಲ್ ವಂಚಾ ಕತಿ ರೋಡ್ ಚುನಾ ಮಾಂಗल मांगल सुने प्रीत नामणू प्रीती लक्षण वेगळे असतात त्याकडे 4-5 सुन्न असते मायना मलगड सुने आपे पाय आवड पदाची पाय चिरडी भारी खुशी माय आवड भारी प्रीती सकट सेवा मेगल हातात घेतात म्हणून त्या माणसाला आपण पैसून मांगल पाय चिरडीत असताना तिगल डोळे मांगल हाता चिरडीत असतात हाता का चार असं भारी फुलणे शुद्ध पुतळे मंगळाचे चार असं एक हाता एकाकडे पडईत पाय चिरडीत असे माय सांगा किती चट करून पाय चिरडीत होता हात होता आता हात चिरडू का जायचं होते नाही हात चिरडीत हाता असे आपल्या हाता लागताना कारण आपल्या हाता लागताना जेव्हा त्याच्यात स्थलांतर करत रे आणि किती काढणार का हात चिरडीत निमिले मैनो समजत नाही माझं समजता माझ्या हाय मका मैनो तुमचं गड जवळ उंचात चिवडून थोडी आपण तयार दक्षिण कन्नड जिल्ह्यात असेल माती बेंगलोरच्या सांगची बेंगलोर म्हणताना दक्षिण कन्नड जिल्हा म्हणून सांगितलं लढायला दुष्ट सकट कार्य असताना बरोबर विडंबन करता तुम्ही योग्य सून हडका पडला हेच वेळा बृहस्पताचार्याने येऊन पत्र विनंती केली एक प्रकार गोकुळादेव संताचार्यानो कसं सिद्धत करू का त्यांनी एक प्रश्न गेला ते एक संमत साधा नाही माझ्या बरोबर तयार करतात म्हणून कसं प्रश्न चॅनल बापूस कोण बापूस ना म्हणाले क्या कितलं काळ झालंय काळ गेले ना बापूस उघडा म्हणा करतो गोकुळादेव संता बिगल पॉस कबूत परमात्मा कोण जगत सृष्टी केला अनेक सृष्टी केल्या ते कोणीच काहीतरी विडंबन करते कुल खचितून गेले घराणे आव कुल गो स्वामी आव कुल गो स्वामी देवसृष्टि नियम नियति पारिपलिका अवकुल वो स्वामी एक अवतार एक कुला केला तू कुल गोत्र खंच म्हणून सांगते जाल्यार कुल्ले अवताराचे गोत्र सांगितलं वाशिष्ठ गोत्र श्रवण नक्षत्र श्रीनिवास
ते ऐकून जातकाच मेळामेळ पळयली एक प्रकार बृहस्पताचार्य सांगणे सर्व गुणालय समन्वय असं पण स्वल्प चलिया विशांता स्तुती केली असं जल मिळेल ना हे सोडच्यालात तुम्ही बकुळादेवी सांगणे सोडच्यानंतर कोण कामळा तर ती बायला उठ मिळलो श्रीनिवासन पडो सगळं मला फातोड घेतो गलाट केलं त्यांनी बामणाक तशें तर मायक कसं तर आलोचन करता असावा काय चिंतन करू नका सर्वेशान समर्थ असतो मागता चांग परिचय असं म्हणे बृहस्पताचा द्यावाल परिचय म्हणून सांगतात कोळीना जगत इथे म्हणतात अनंत म्हणतात अंतरहित तो त्याला गुडपणा शब्द त्याला म्हणे की अनेक वर्ष म्हणून दाखवच्या राहती ना पण हम सांगणे बृहस्पताचा सांगेन चूक त्याला येत ना बा दोन पट्टी बोलो येतात बरी सोयरीक म्हणून सांगरी तांकां जीवन मुखार जाताला न्ही कांय अपाय नातेली कांय फटी उलयन दोश नातात परीक्षा फेल जाली चली एका फर्स्ट क्लास पास म्हणून सांगितलें अपाय नातात जिवा जिवा अपाय नातात कोणाक एक द्रोह ना बरें संवसार गांव काम एक मितीन मात्र असं नाही एकल्या एका फसवणूक आपण केल्या दोघंही फसतात कन्नडान भारी संद कोण सांगला शेल्ली सोदून ऐकला योग्य चाल मेळक आपण सोदून ऐकलो आयला बस स्टँडात दोघे मेळ्ळे परिचय थंय वता सर चल्ल्याक योग्य चिल्ली खंय इकडो काम नाही रे तू चेल्ली सोदूनच प्रमेय कसं तुका चल्ला शिलकडे चेल्ले हाडली त्या तू सोदूनच कसं जायका म्हळ्यार मुत मुश्किल चिल्लो माताची तर सोडचे नाही आईची काल परिस्थिती वाईटच पडाय तू कसं सोयरीक सोदून भोवता तुझे चेल्ली योग्यश म्हणून जाल्यार न्ही म्हणजे योग्य ना शिवाय योग्य ना म्हाका चोप चेल्ली चोडू संकटांक वारडी जाल्या एकली मातू भरल्या मस्त खर्चेल पळय तिकडे कितें मस्त खर्च त्यांचे हात बुड्ड जाला कई गिड्ड आಗಿದೆ ಕಾಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೆಟ್ಟಿದೆ ನಮ್ಮ ನೆಂಟಸ್ತಿಕೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಗಟ್ಟಿ ಇಲ್ಲ ನೋಡ್ದಾನೆ ಲಗ್ನ ಮಂಟಪ ಅಂತ ಚೆಲ್ಲಾಚರಣೆ ಸಂಗನೆ ನಮ್ಮ ಹುಡುಗ ಕೂತಲ್ಲೇ ಧಾರೆ ಎರಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ನಿಲ್ಲುವ ಸಂಪ್ರದಾಯ ನಮ್ಮಲ್ಲಿಲ್ಲ ಅದು ಹೇಗೆ ನಿಲ್ಲುವುದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಿಂತುಕೊಂಡ ದಾರಿ ಇರಬೇಕಾದ ನಮ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯ ಹೀಗೆ बलात्कार तक कुटाला बेलानी एक पाय ಏನೊಂದು ಕಾಲ ಇಲ್ಲ ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ದೇನೆ ಕಾಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೆಟ್ಟಿದೆ ಕೇಳಬಾರದು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ದೇನೋ ಮೋಸ ಮಾಡಿದ್ದೇನೋ ಚೆಲ್ಲಿ ಮಾಳಿಗೆ ಇರ್ತಾನ ದಾವ್ ಹತ್ತಾರ ಮಾಳದ ಏನ್ರಿ ಇದು ಮೊದಲೇ ಹೇಳಿಲ್ವ ನಿಮಗೆ 3-4 ಹುಡುಗಿ ಮದುವೆ ಆಗಿ ಒಬ್ಬಳು ಉಳಿದು ಬಂದಿದ್ದಳು ಸ್ವಲ್ಪ ಕೈ ಗಿಡ್ಡಾಗಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಒಂದೇ ಕೈ उळिदिरु पट्टी सांगून पायना तिला लिव्हरिंग लौकिक थी परमात्मा पट्टी उलयले कोणा सांगता कळना खंयचे कुल म्हणून खंयचे गोत्र म्हणून खंयचे रूप म्हणून पद्मावतीनं बृहस्पतीला एकांतर सांगता परमात्मा तो अनंत कल्याण ताके विनंती करा नी होर तू पोर मन